शिवशक्ती प्रार्थना या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपल्यावर आपल्या देवांची कृपा, देवदेवतांची कृपा, कुलदेवीची कृपा आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आणि आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी, नजरबाधा झालेला असेल, घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी, कटकट आहे, वादविवाद आहे, संपूर्ण जाण्यासाठी, अडलेले काम मार्ग लागण्यासाठी मी आज तुम्हाला हा उपाय सांगणार आहे। तो उपाय तुम्हाला महिन्यातून एकच वेळेस करायचा आहे। असं तुम्हाला 11 महिने करायचे आहे। 11 महिने झाल्यानंतर हा उपाय करणं बंद करायचा आहे। तुम्हाला अनुभव येईल, तुम्हाला तुमचे अनुभव येईल। तुम्ही करून बघा, खूप सुंदर असा तुम्हाला अनुभव येईल। तर आता मी तुम्हाला सांगणार की जर तुम्हाला हे संपूर्ण असेल किंवा तुमच्या पितरांचा आशीर्वाद हवा असेल, पैसा यावा वाटत असेल, अडलेली कामं पूर्ण मार्गी लागावं असं वाटत असेल किंवा घरामध्ये कटकट आहे, वादविवाद आहे, कोणतेच काम होत नाही, पैसा येत नाही, पैसा टिकत नाही, याच्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर आता मी तुम्हाला सांगणार त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे। हा उपाय तुम्हाला शुक्रवारी किंवा शनिवारी करायचा आहे, म्हणजे महिन्यामधून एकच वेळेस उपाय करायचा आहे। तर काय करायचं, एक लिंब घ्यायचा, मोठा लिंबू घ्यायचा आणि त्याला कापून टाकायचा। कापल्यानंतर त्याच्यातला संपूर्ण गर किंवा रस काढून टाकायचा आणि त्यामध्ये गायचं तूप भरायचं आहे। गायचं तूप भरल्यानंतर 2 फुलवाती घ्यायचे आहे, दोन्ही याच्यात ठेवायच्या फुलवाती, आणि हा उपाय तुम्हाला देवाजवळ बसूनच करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला भीमसेन कापूर टाकायचा आहे, गायचं तूप टाकायचं आहे, फुलवात घ्यायची आहे, अक्षता टाकायच्या आहेत, दालचिनी आणि वेलायची असं तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे। या सगळ्या गोष्टी टाकून तो दिवा तुम्हाला देवाजवळ पेटवायचा आहे। हा उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप छान अनुभव येईल। कारण की याच्याने जी आपल्या घरातली नजरबाधा झालेली असते, इडापिडा असते, दुःख असतं, दारिद्र्य असतं, घरामध्ये अडलेले काम मार्ग लागत नाही किंवा घरामध्ये खूप चिडचिड होते, वादविवाद होत असेल, सारखं भांडण लागलं, थोडं कारणावरून भांडणी होत असतील किंवा तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळत नसेल, तर तुम्ही हा उपाय करून बघायचा आहे, तुम्हाला अनुभव येईल। आणि दुसरं म्हणजे ज्या वेळेस आपण हे दिवे पेटवतो, हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला करायचा आहे। देवाजवळच बसून ते दोन्ही दिवे ठेवायचे आहे आणि तुम्हाला देवीचा कोणता पण मंत्र येत असेल, श्री सुक्त येत असेल, कनकधारा स्तोत्र येत असेल किंवा देवीचा कोणता पण मंत्र तुम्हाला म्हणता येत असेल किंवा महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी विद्महे असा कुठला तरी एक मंत्र तुम्हाला येत असेल, तो मंत्र तुम्ही तिथं बसून बोलायचा आहे। असं करून बघा, खूप सुंदर अनुभव येतो। महिन्यातून एकच वेळेस करायचा आहे, 11 महिने करायचा आहे। करून बघा, अनुभव घेऊन बघा आणि तुम्हाला अनुभव आला तर नक्कीच मला सांगा। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।